नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे गेल्या 1.5 वर्षांपासून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गिरणा डॅम ते साकोरा नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती। मात्र संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गावाला अजूनही पाणी मिळत नसल्याने आज झालेल्या साकोरा ग्रामसभेत पाणी प्रश्न चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळालं। उन्हाळ्यात तर नागरिकांनी विकत पाणी घेतलं, परंतु पावसाळ्यात देखील पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आल्याने साकोरा गावातील लोक हतबल झालेत। प्रशासनाने गंभीर दखल घेऊन पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली आहे। 1.5 लाख रुपये बिल येणार आहे आपल्या त्या योजनेचं। काका, आपल्याला ती योजना 12 महिने चालवणं सोपं नाही, म्हणून आपण फक्त उन्हाळ्याचे 4 महिने चालू शकतो। म्हणून आम्हाला ती पाईपलाईन लक्षात घ्या। आणि काय म्हटलं हा लाभ ठेकेदार श्रीमंत करते घेतला का? नाही बरं का, याचं कारण असं, आपली जी जुनी योजना आहे ती आपल्याला साधारण 6 ते 8 महिने चालवावं लागणार। ते चालणार नाही, म्हणून तुम्ही नवीन पाईपलाईन करून ते इथपर्यंत जोडायची जबाबदारी तुमचीच आहे।